हा जो माझ्या मागे खांब दिसत आहे ना, हा आहे गोव्यातील हातकातरो खांब। ज्या हिंदूंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिला त्यांना या खांबाला बांधून त्यांचे हात कापले जायचे। नमस्कार, मी कोकणची ऋषाली आणि ज्या गोव्यात आज लाखो पर्यटक पोर्तुगीज वास्तुकलेचा आस्वाद घेतात, त्याच गोव्यात एक असा स्तंभ उभा आहे जो केवळ दगडाचा नाही तर त्यामध्ये शेकडो गोमंतकीयांच्या वेदनांची आणि अन्यायाची कहाणी कोरलेली आहे। हा स्तंभ म्हणजे हातकातरो खांब, म्हणजेच हात कापणारा खांब। हा खांब ओल्ड गोवा इथे आहे। 16व्या शतकात पोर्तुगीजांनी शिक्षा देण्यासाठी सार्वजनिकरित्या वापरात आणला होता। हा खांब केवळ भूतकाळातील अवशेष नाही तर गोवा इन्क्विजिशन दरम्यान हिंदूंवर झालेल्या क्रूर अत्याचाराचा साक्षीदार आहे। पण दुर्दैव असे की इथे कोणत्याही प्रकारची माहिती सांगणारा फलक नाही ना खांबाला सुरक्षा आहे। आता हेच बघा ना, इथे एक व्यक्ती कशी निवांत बसलेली दिसत आहे। ओल्ड गोव्यातील चर्च पाहायला नक्की जा, पण तिथेच अगदी जवळच असलेला हा खांब देखील विसरू नका, जो हिंदूंनी आपला धर्म जपण्यासाठी मरणे पसंत केले पण धर्मांतरण केले नाही याचा साक्ष देणारा हा हातकातरो खांब। आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला लगेच फॉलो करा।